नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं ओवीस किचनमध्ये। आज बनवला आहे मी गुळाचा लुसलुशीत असा दाणेदार शिरा। ते कसा बनवायचा बघूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी जाड रवा, 1 वाटी बारीक केलेला गूळ, बारीक केलेले थोडेसे बदाम आणि काजू मनुके, त्याचबरोबर अर्धी वाटी तूप हे असं एवढं साहित्य घेतलं आहे। आता शिरा बनवण्यासाठी इथे मी अगोदरच कढई गरम करून ठेवली आहे। त्याच्यामध्ये आता मी रवा भाजून घेणार आहे। रवा भाजताना गॅस आपल्याला कमी गॅस करूनच भाजायचा, थोडासा लाल लाल होईपर्यंत रवा हा चांगला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजेपर्यंत ना, आता इकडे मी ज्या वाटीने गूळ घेतला आहे त्याच वाटीने मी इकडे 3 वाटी पाणी घालून घेणार आहे। एक वाटी गुळाला 3 वाटी पाणी घ्यायचं। आता पाणी गरम होईपर्यंत इकडे मी भाजला आपलं चांगला रवा तर तूप घालून घेते। मी अर्धी वाटी तूप घेतले। आता हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे रवा आता तुपामध्ये। आता मी याच्यामध्येच न भाजत आलं थोडंसं की याच्यामध्ये बारीक केलेले बदाम घालून घेते आणि काजू मनुके सुद्धा, जेणेकरून हे सुद्धा छान आपले फ्राय होतील। नंतर न खाताना शिरा खाताना कचकच लागणार नाही। त्याच्यामुळे थोडंसं तूप घालून घेतलं, रवा फ्राय केला की लगेच काजू बदाम मनुके सुद्धा घालून याच्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एकत्र सगळं। आता हे छान फ्राय झाले। आता बघू इकडे पाण्याला आदन आले, मी त्याच्यामध्ये गूळ घालून घेते। आता गूळ आपल्याला पाण्यामध्ये चांगला आदन आलेल्या पाण्यामध्ये ना विरघळून घ्यायचा। अजिबात आता ह्याच्या गाठी किंवा हे मोठे मोठे खडे राहू द्यायचे नाहीत, एकदम विरघळून घ्यायचा आहे गूळ। गुळाचे खडे ना आता मस्त आपले विरघळून झालेत सगळे, अजिबात आता खडे राहिले नाहीत। आता काय करायचं, आपली चहा गाळायची जी गाळणी असते त्याच्याने आपल्याला गुळाचं पाणी डायरेक्ट आता कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे रव्यामध्ये, जेणेकरून जी काही घाण असेल त्यात खडे वगैरे किडे काय असतील ते सगळे निघून जातात गुळातले। बघू शकता किती छान उकळी आली आहे। आता हे ना आपल्याला जोपर्यंत आता कढई आपला शिरा सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं परतवत राहायचं। बघा किती छान असं कढई आता सोडायलाच लागली आहे शिरा। सतत परतवत राहायचं याला, एकदा पाणी टाकलं की त्याच्यामध्ये, नाहीतर मग एका ठिकाणीच त्याचा नुसता उंडा तयार झाल्यासारखा होऊन बसतो आणि बुडाला सुद्धा लागून बसतो। त्याच्यामुळे हे सतत हलवत राहायचं। बघू शकता किती छान असा सुटसुटीत झालाय। आपला गुळाचा शिरा एकदम तयार झालेला आहे। अगदीच बघा किती मोकळा मोकळा सुद्धा झालाय छान। एकदम तयार झालेला आहे। दाखवते मी तुम्हाला किती असा मऊसरूक सुद्धा झालाय, बघू शकता, आणि दाणेदार सुद्धा। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।